श्रीकृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्टला आहे, सोमवारी आहे। तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी घरी काही वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या आहे। घरातली नकारात्मक ऊर्जा सगळ्यात पहिले जर दूर झाली तरच घरातले वादावाद, कटकटी, भांडणं हे दूर होतील आणि घरामध्ये शुभ घटना घडतील। तर या ज्या वस्तू आहे या जर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी, कृष्ण जयंतीच्या आधी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्या दिवशी त्यांची पूजा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या शुभ गोष्टी घडतील। कारण या वस्तूंमुळे घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी, घरातून ती बाहेर पळून जाण्यासाठी मदत होत असते। प्रत्येक वस्तूमध्ये तिची सकारात्मक नकारात्मक अशी ऊर्जा असते आणि या इतक्या शुभ गोष्टी आहेत, या श्रीकृष्णांना प्रिय अशा गोष्टी आहेत। या फक्त तुम्ही घरात जरी ठेवल्या तरी त्याचा खूप शुभ परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो। श्री स्वामी समर्थ। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर बघा, भगवान श्रीकृष्णांना प्रिय अशा मी 5 ते 6 वस्तू तुम्हाला सांगणार आहे। अगदी खर्चिक नाही आहे, अगदी या तुम्ही चालू घेऊ शकाल अशा गोष्टी आहे। बऱ्याचशा लोकांकडे त्या आधीपासून वस्तू आहेत, असतील तर तुम्ही फक्त परत आणू नका, पूजा करा त्या दिवशी। नसतील तर सांगते त्यातली तुम्ही जमेल ती गोष्ट घ्या। या वस्तूंमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होते आणि याचे खूप खूप फायदे आहे। तर कृष्ण जन्मोत्सव बघा, कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णांची जयंती, त्यांचा जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करत असतो आणि या वस्तू श्रीकृष्णांना प्रिय आहे। तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे तर बाळकृष्णांची मूर्ती। तुमच्या देवघरामध्ये बघा, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, तसंच यासोबत शिवलिंग आणि बाळकृष्णांची मूर्ती ही तुमच्या देवघरामध्ये असलीच पाहिजे। कारण आपण आपलं जेव्हा घर म्हणतो तर ते घर म्हणजे काय असतं, त्यामध्ये नवरा बायको, त्यांची मुलं असतात। तर काही बघा, तुम्ही ऐकलं असेल की अगदी ते त्यांचे वय निघून गेले तरी पण त्यांना मूलबाळ होत नाही वगैरे, मग ते घर आहे ना गोकुळासारखं वाटत नाही। गोकुळासारखं घर तेव्हा वाटतं जेव्हा त्या घरामध्ये मुलं बाळ सगळे व्यवस्थित असतात, जेव्हा त्या घरामध्ये मूलबाळ जे आहे ते जन्माला येतं। म्हणून बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करून त्यांची सेवा केल्यामुळे संतान प्राप्ती होते। ते घर जे आहे ते मुलाबाळांनी भरून निघतं, गोकुळासारखं होतं। म्हणून बाळकृष्णांची मूर्ती तुमच्या देवघरात नसेल तर ती नक्की स्थापित करा। छोटी आणा, मोठी आणा, चांदीची घ्या, पितळाची घ्या, चालेल, पण बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या देवघरात असलीच पाहिजे। कारण आपल्या घरामध्ये मूलबाळ जन्माला येण्यासाठी त्यांची सेवा करणं खूप गरजेचं असतं। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गाय आणि वासरू। बघा, आपण कृष्णाच्या बऱ्याचशा फोटोमध्ये वगैरे बघितलं असेल की त्यांच्याजवळ ते गायीजवळ उभे असतात, गायीजवळ बासरी वाजवत ते उभे असतात। तर गाय आणि वासरू श्रीकृष्ण जे आहे तर ते गायींसोबत खेळायचे, तर म्हणून त्यांच्यासोबत त्यांची नेहमी मूर्ती असते। आणि दुसरी गोष्ट बघा, गाय म्हणजे 33 कोटी देवांचं स्थान तिच्या अंगी असतं आणि गाय आणि वासरू यांची एकत्रित मूर्ती आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जे आहे ते अगदी भरभरून येतं। म्हणून गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती तुम्ही आणा आणि ती देवघरात त्या दिवशी स्थापित करा। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मोरपंख। बघा, बाळकृष्णांच्या बऱ्याचशा मूर्तीसोबत मुकुटावर किंवा फोटोमध्ये मोरपीस असतात आणि मोरपंख जे आहे ते बाळकृष्णांना अत्यंत प्रिय आहे। मोरपंखामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते। मोरपंख जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला ना तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे, वाईट गोष्टी, वाईट लहरी, निगेटिव्हिटी येत नाही। मी माझ्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे, तिथे मी आतल्या साईडने वरती मोरपीस लावलेले आहे। यासोबत माझ्या देवघरामध्ये मोरपीस आहे। तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे मोरपीस लावू शकतात, कारण सरस्वती माता जी आहे ती मोरावर बसलेली असते आणि मोरपीस सुद्धा सरस्वती मातेला अत्यंत प्रिय आहे आणि सरस्वती माता ही विद्येची देवता असते। त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, त्यांना शिक्षणामध्ये भरपूर प्रगती त्यांची होण्यासाठी तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलच्या इथे सुद्धा मोरपीस लावू शकतात। आणि मोरपीस जे आहे ते बाळकृष्णांनी मस्तकी धारण केलेलं आहे, तर त्यामुळे तुम्हाला चुकीच्या अशुभ गोष्टी आपल्या घरामध्ये घडू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही एकतरी मोरपीस या जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुम्ही लावा। तुम्ही देवघरात ठेवा, मुख्य दरवाजाला लावा तुम्ही वरती तरी पण चालेल, पण आणा। घरामध्ये जर नवरा बायकोचे भांडणं होत असतील ना तर तुम्हाला बेडरूममध्ये मोरपीस जे आहे असं क्रॉस करून तुम्हाला बेडरूममध्ये लावायचे। याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ पण आहे की प्रत्येक काही समस्या असतील त्याच्यावर मोरपीस कुठे कुठे आणि कसे लावायचे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे। तर नक्की बघा, मोरपीस तुम्ही नक्की आणा। फार काही महाग मिळत नाही, 10, 15, 20 रुपयाला मोरपीस मिळतो, तर तो तुम्ही आणा। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बासरी।
बघा मी माझ्या देवघरामध्ये तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीसोबत एक छोटीशी बासरी आहे, तर ती मी ठेवत असते. श्रीकृष्णांना सर्वात प्रिय अशी वस्तू म्हणजे ती बासरी आहे आणि संपूर्ण सृष्टीमध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून बासरी समजली जाते. जेव्हा काही असं शुभ गोष्टी वगैरे असतात तर त्यावेळेस बघा बासरीचा आवाज केला जातो आणि बासरी आपण घरामध्ये ठेवल्यामुळे घरातले वास्तुदोष कमी होतात. पती पत्नीमध्ये जर सतत वाद होत असतील, काहीतरी अगदी क्षुल्लक कारणावरून भांडणं होत असतील, तर घरामध्ये तुम्ही बासरी ठेवा. ते ठेवल्यामुळे घरातली ही जी विनाकारण होणारी वादावादी असते तर ती कमी होते. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे चंदन. तर बाळकृष्णांच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर नक्की करा. चंदन घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये जे वाईट लहरी असतात, नकारात्मक जी लहरी असतात तर त्या दूर जातात आणि देवांना सुद्धा तुम्ही शक्यतो चंदनाचा टिळक लावत जा. आपण जे देवपूजा करताना देवांना लावतो, हळदी कुंकू कोणी लावतं, पण तुम्ही त्यापेक्षा चंदनाचा जर टिळा देवांना लावला तर तो अतिशय प्रभावी असतो, त्याचे जास्त सकारात्मक परिणाम दिसून येतात. तर बघा ह्या काही गोष्टी आहे, ह्या तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी तुम्ही आणा, आत्ताच आणून ठेवा आणि त्या दिवशी फक्त त्यांची पूजा करा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही ठेवा. या गोष्टी फक्त घरामध्ये असल्यामुळे आपलं खूप वाईट संकटांपासून, दुःखांपासून, अडचणींपासून आपलं संरक्षण होतं, आपल्या घराचं संरक्षण होतं. म्हणून या गोष्टी दिसायला अगदी छोट्या आहे, पण तुम्ही ठेवून बघा, अनुभव तुम्हाला 100% येईल. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.